हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकर अटकेत. आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा चुलत भाऊ असल्याची सूत्रांची माहिती. महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न असल्याचं पुतळ्यावर मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्यावर उद्धव ठाकरेंचा संताप. या निषेधार्थ घटना राजकीय रंग देणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका. राहुल गांधींची आज पत्रकार परिषद. मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी काय आरोप करतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष. नागपुरात समता परिषदेच्या वतीनं ओबीसी मेळाव्याचं आयोजन. छगन भुजबळांची तोफ धडाडणार. आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष. मुंबईतील सगळ्या वॉर्ड्समध्ये आपली तयारी ठेवा. मनसे संदर्भात चर्चा सुरू आहे, निर्णय घेऊ. लोकांच्या संपर्कात राहा. दुबार मतदानावर लक्ष द्या, उद्धव ठाकरेंचा आदेश. पुण्यातील कोथरूडमध्ये निलेश घायवळ गँगकडून गोळीबार. गोळीबारात प्रकाश धुमाळ गंभीर जखमी. गोळीबाराचं कारण अस्पष्ट. बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं ईव्हीएम बॅलेट पेपरमध्ये केला मोठा बदल. आता ईव्हीएमवर असणार उमेदवारांचं रंगीत चित्र. नमस्कार, बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातमी सुरुवातीला बघणार आहोत. मुंबईमध्ये शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव. गुन्हा केल्याचं त्यानं कबूल केलेलं आहे असं सूत्रांकडून कळतंय. आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ आहे अशी माहिती मिळते. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप या आरोपीनं केलाय. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात चुलत भाऊ श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्याकरता तो सातत्यानं यायचा अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. आपण थेट बोलूया. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी. सुमित, या प्रकरणाचा उलगडा थोडाफार झालेला आहे असं म्हणता येईल का? काय अपडेट? उलगडा झालाय किंवा तो थोडासा किचकट आहे, कारण या सगळ्याचा तपास अद्यापही पोलीस करतात. खरंच हेच कारण आहे की इतर काही आणखी वेगळा कारण आहे? यामागे कोणाचा आणखी हात आहे का? या सगळ्याचा तपास सध्या पोलीस करतात. दरम्यान मासाहेबांचा जो पुतळा आहे, मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा, आणि इथे रंग त्यांना फेकलेलं होतं. रंग फेकलं त्यावेळेला इथे कोणतेही सीसीटीव्ही नव्हते किंवा सीसीटीव्हीची दिशा किंवा चित्रीकरण थेट या पुतळ्याचं होत नव्हतं. म्हणून आता स्वतः शिवसैनिक इथे सीसीटीव्ही लावणार आहेत आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी केली जाणार आहे. पण तुर्तास जो उपेंद्र गुणाजी पावसकर आहे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. श्रीधर पावसकर हे पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि काही काळानंतर ते LNT मध्ये नोकरीला लागलेले होते. आणि त्यांचा भाऊ, त्यांचा मुलगा गुणाजी पावसकर यांचा मुलगा म्हणजे उपेंद्र गुणाजी पावसकर यांच्या जमिनीचा वाद आहे. तो इथला मुंबईतला नाहीये, तर तो कोकणातल्या जमिनीचा वाद आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे. आणि या सगळ्याचा छडा सध्या पोलीस लावतात. खरंच हेच कारण आहे का? कारण उपेंद्र गुणाजी पावसकर याच्यावर याआधी देखील गुन्हा दाखल झालेला आहे किंवा त्याने त्याच्या सख्ख्या बहिणीला देखील मारहाण केलेली होती, रॉडनं मारहाण केली होती अशी देखील माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे खरंच हेच कारण आहे की ही व्यक्ती विक्षिप्त आहे, या व्यक्तीनं कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलंय. या सगळ्याचा छडा सध्या पोलीस लावतात. कारण जर मासाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकताना सीसीटीव्हीची नजर या दिशेनं नाहीये, तर आणि जर खरंच त्याला करायचं असतं तर त्याने मोठ्या प्रमाणावर ते केलं असतं. पण ती व्यक्ती बरोबर ह्या सगळ्या गोष्टी हेरून हे सगळं कृत्य करते आणि पळून जाते. पळून जाण्यात यशस्वी होते.
त्यामुळे या सगळ्यावरती संशय आणखी बळावतोय. शिवसैनिकांची भूमिका अद्यापही आहे. हे काही पक्षीय किंवा कोणत्या घरगुती कारणामुळे नाही, तर याच्यामध्ये काहीतरी पक्षीय राजकारण आहे आणि यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. पण तुर्तास पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातोय. सुवर्णाजी. नक्की सुमित, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल. तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा निषेध केलाय आणि राजकीय रंग याला देऊ नका अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. अशा प्रकारची घटना ही निषेधार्हच आहे. ज्या कुठल्या समाजकंटकांनी ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं हे मला योग्य वाटत नाही. एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. नागपूरमध्ये समता परिषदेच्या वतीनं ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात छगन भुजबळांची तोफ धडाडणार आहे. मराठा समाजाकरता GR काढल्यापासून छगन भुजबळ आक्रमक आहेत. राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजच्या सभेत छगन भुजबळ काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उद्या नागपुरातच राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर होतंय. 1 दिवसाचं चिंतन शिबिर आहे. त्यामुळे शिबिराचा 1 दिवस आधी भुजबळ काय बोलतात नागपुरात येऊन हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपण बघणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची. वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा कडक इशारा दिलेला आहे. प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या लोकांच्या आरोपांमध्ये तथ्य असतानाही निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केल्यास लोक न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील असा पुनरुच्चार गणेश नाईक यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यांमध्ये होणार आहेत हे लक्षात घेता 3 महिने निवडणूक आचारसंहिता असेल. ऑक्टोबर महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये पहिल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेरपर्यंत असेल. याचा अर्थ 3 ते 3.25 महिने राज्यात आचारसंहिता राहील. विकास कामांना त्याचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर जाणार आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. राज ठाकरे निवडणुकीचा आढावा घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लाडक्या बहिणी कौल देतील असा विश्वास चाकणकरांनी व्यक्त केला. बच्चू कडूंच्या शेतकरी जनआक्रोश आंदोलनादरम्यान गदारोळ झाला. जिल्हाधिकारी निवेदन घेण्याकरता आलेच नाहीत, त्यामुळे आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याकरता यावं लागलं. हा गदारोळ झाला असं बच्चू कडू म्हणाले. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात सीना नदीला पूर आला, त्यामुळे नदीकाठच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. मंत्री जयकुमार गोरेंनी नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांमधील 195 तालुक्यांमध्ये तब्बल 17,85,000 हेक्टरवरील पिकं बाधित झालेली आहेत. वर्धा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे धाम नदी प्रकल्पावरील पवनार इथला बंधारा ओव्हरफ्लो झालाय. जिल्ह्यातील इतर देखील बंधारे ओव्हरफ्लो झालेत अशी माहिती मिळते. वर्ध्याच्या धानोडी इथल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी वाढल्यामुळे प्रकल्पाचे 25 दरवाजे उघडण्यात आले. माढाच्या वाकाव या गावात सीना नदीचं पाणी शिरलं. ज्येष्ठ नेते शिवाजीराव सावंत आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या घरालाही पाण्यानं वेढा दिला. एक महत्त्वाची बातमी आपण स्क्रीनवर बघता आहात. मुंबईतील सगळ्या प्रभागांमध्ये निवडणूक लढण्याची तयारी करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजू शकतं. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शाखा प्रमुखांची महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केल्याची माहिती मिळते. मनसेसोबत आपली चर्चा सुरू आहे, त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले.